तर बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन गाभाऱ्याला तडे गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं सर्वप्रथम समोर आणली। या बातमीनंतर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं या मंदिराची पाहणी केली आहे। अत्यंत गुप्तपणे झालेल्या पाहणीनंतर पुजाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली असून गाभाऱ्याच्या मूळ स्वरूपाला धक्का लागू नये अशी मागणी केली जाते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याला तडे गेलेले आहेत। गाभाऱ्यातली शिळा पहा। या शिळेला तडे गेल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय। पण तडे गेलेली ही एकच शिळा आहे असं नाही, तर गाभाऱ्यामधल्या अनेक शिळांना काहीसे असेच तडे गेलेत। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवलाय। राज्यभरातनं दररोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात, त्यामुळे मंदिराची सुरक्षा विशेष महत्त्वाची मानली जाते। गाभाऱ्याला तडे गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी दाखवली होती। त्यानंतर मंदिर संस्थाननं पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय। यात मंदिराची बोरोस्कोपी चाचणी पार पडली, ज्यात मंदिरात वापरल्या गेलेल्या विविध बांधकाम साहित्याची तपासणी केली जाईल। क्षकिरण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातही तडे गेलेत का, तसंच त्याचं काही नुकसान झालंय का याचाही उलगडा करण्यात येणार आहे। तर ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातल्या स्थिरतेची तपासणी पार पडेल। पुरातत्व विभागानं अतिशय गुप्तपणे रात्रीच्या वेळी ही तपासणी केली, त्यामुळे पुजाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही अशा प्रकारचं होल पाडत असाल जुन्या वास्तूला, तर या ठिकाणी मंदिराचा कुठला तर सक्षम अधिकारी किंवा मोठे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं। सुधारणा झाल्या पाहिजे ही भूमिका आमची राहील, परंतु पूर्णपणे मंदिर हे पाडून नव्यानं बांधकाम करू देण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। या पाहणीत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी खांब आणि कर्णशिळांमध्ये तडे असल्याचं दिसून आलंय। 1993 सालच्या भूकंपानंतर मंदिराच्या शिखराचं बळकटीकरण केलं गेलं होतं, मात्र त्या दुरुस्तीमुळे शिखरावरती अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेत तडे गेल्याचं दिसून आलं। 3ही चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावरती मंदिराच्या गाभाऱ्याची आणि शिखराची पूर्णपणे दुरुस्ती करावी का याचा निर्णय प्रशासनाच्या सहमतीनं घेतला जाईल। तर कोणतीही डागडुजी करण्याआधी पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं असं मत पुजाऱ्यांनी मांडलंय। स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहे तर त्यांचं स्टडी करून आणि आपल्याला बरेचशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत, नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक त्याला ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार वगैरे म्हणतात, की आतले दगड कसे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे का पुढचे 100, 200, 400 वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेलवू शकतील का, तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे 8-10 दिवसामध्ये कळवणार आहे। मंदिरमध्ये जो बदल घडायचा आहे तो मेन गाभारा आहे, तो ऐतिहासिक गाभारा असल्यामुळं पुजारी विश्वासात घेणं गरजेचं आहे। आम्ही परवा मीटिंगमध्ये असे काही गोष्टी सुचवल्यात मंदिर संस्थांना, की मंदिर गाभाऱ्याचं काम करत असेल तर कुठल्या सुरक्षित बाबा त्याला सांगाडा वगैरे काय करणार आहेत का नाही, देव कुठं ठेवणार, ह्या विषयी आमची बरीच चर्चा झालेली आहे, पण ते आम्हाला कुठंच उलगडा आमचा होत नाही। प्रशासन आणि पुजाऱ्यांमध्ये वाद होत असताना भाविकही मंदिराच्या प्राचीन रचनेला धक्का लागू नये अशी भावना व्यक्त करतात। पुजाऱ्यांना आमच्या एवढ्याच भावना आहेत की मंदिर प्राचीन काळातलं आहे, याची डागडुजी पण प्राचीन काळापर्यंत झाली पाहिजे। जर नवीन टेक्निकनुसार केली तर जे पुरातत्व आहे आमच्या पुढच्या पिढीला बघायला ते भेटणार नाही, तर जे जसं जुन्या पद्धतीनं चालू आहे तसंच पुढे पण चालत राहावं हीच आमची अपेक्षा आहे। 12व्या शतकातील या मंदिरावर अफजल खानानं तसंच निजाम काळात रजाकारांनी आक्रमण केलेलं। 1993 सालच्या भूकंपाचा धक्का सुद्धा मंदिरानं सहन केलाय। आजवर जी संकटं आली त्यातून हे मंदिर उभं राहिलंय, मात्र त्याच्या शिडा आता कमकुवत झाल्यात, त्यामुळे डागडुजी गरजेची बनली आहे। मंदिराच्या मूळ स्थापत्य शैलीचं जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारशाचं रक्षण या दोनही गोष्टींचा विचार प्रशासन करेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।